11वी समाजशास्त्रातील प्रकरण 8 सामाजिक परिवर्तन यामध्ये आपण आज पाहणार आहोत सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटक. त्यामधला पहिलं घटक जो आहे भौतिक घटक आणि जैविक घटक, हे 2 घटक या वर्षापुरता वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे सामाजिक सांस्कृतिक घटक. मानवी संस्कृती ही परिवर्तनाचीच एक प्रक्रिया आहे. मॅक्स वेबर काय म्हणतात की सांस्कृतिक परिवर्तनाबरोबरच सामाजिक परिवर्तनही होत असते. म्हणजे समाजाचा एका सांस्कृतिक घटकात होणारे जे परिवर्तन आहे हे संपूर्ण सामाजिक बदलासाठी कारणीभूत होऊ शकते. संस्कृतीमध्ये बदल झाला तर समाजामध्ये सुद्धा बदल होत असतो. जिथे 2 संस्कृती समोरासमोर येत असतात तिथे सामाजिक परिवर्तन हे होतच असतं. सामाजिक परिवर्तन होणं हे जरुरी असतं. तर समाजाच्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारे बदल घडून आला की सामाजिक परिवर्तन हे होत असतो. संस्कृतीमध्ये मग कोणत्या गोष्टी येत असतात? संस्कृती चॅप्टर आपण शिकलेलं आहे. त्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आचार विचार आहे, साहित्य आहे, भाषा आहे, मूल्य आहे, प्रमाणक आहे, कल्पना आहे, वेगवेगळ्या विचारधारा आहेत, नैतिकता आहे, रीतिरिवाज आहे, परंपरा, लोकाचार, प्रथा परंपरा, या सगळ्या गोष्टी या संस्कृतीमध्ये येत असतात. तर मानवाचं जे सामाजिक जीवन आहे हे त्याच्या या सांस्कृतिक व्यवस्थेवरच अवलंबून असतो. समाजातील व्यक्तिचे परस्पराशी असलेले संबंध, सामाजिक संस्था, त्याची कर्तव्य, मूल्य, नियमन या सर्वांचा परिणाम आपल्या सामाजिक जीवनावर होत असतो. सामाजिक परिवर्तनामध्ये सांस्कृतिक मूल्य आणि विचारप्रणाली किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन, मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड, विचारवंत कार्ल मार्क्स यांनी मागील शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये मांडलेल्या काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा प्रभाव आपल्याला आजही टिकलेला दिसून येत असतो. विचार आणि सांस्कृतिक मूल्यांची सामाजिक परिवर्तनामध्ये भूमिका असते. ती भूमिका समजून घेण्यासाठी जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबरने सामाजिक परिवर्तनातील सांस्कृतिक घटकाला महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी प्रोटेस्टंट इथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम या प्रसिद्ध पुस्तकात प्रोटेस्टंट धर्माची शिकवण आणि भांडवलशाहीचा प्रसार याचा आंतरसंबंध दाखवून दिलेला आहे. सांस्कृतिक मूल्याद्वारेच आपण तंत्रविद्यासुद्धा कशी वापरायची याचं शिक्षण प्राप्त करत असतो. त्याशिवाय सांस्कृतिक मूल्यांचा नकारात्मक परिणामसुद्धा होऊ शकतो. संस्कृतीमध्ये आपण भाषा पण पाहिलेलं आहे, धर्म आहे येतं, रीतिरिवाज, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी भाषेमध्ये येत असतात. मग आपली संस्कृती चांगली आणि दुसऱ्यांची संस्कृती वाईट, स्वतःची भाषा सर्वश्रेष्ठ, दुसऱ्यांची भाषा सर्वश्रेष्ठ वाटत नाही, आपला धर्म श्रेष्ठ वाटतो. म्हणजे अशा प्रकारे यामुळे काय होत असतं, नकारात्मक परिणाम हे होत असतो. तर असे रीतिरिवाज, अंधश्रद्धा, भौतिकवाद, मूल्य असे विचारधारांचे काही नकारात्मक परिणाम हे अचानक उद्भवणारी संकटं आणि मानवी दुर्दशेमध्ये भर घालत असतात आणि हे परिवर्तनात काय करत असतात, मग अडथळे निर्माण होत असतात. धर्मामुळे जे संघर्ष होत असतात, जुन्या ज्या रीतिरिवाज, रूढी परंपरा आहे यामुळे संघर्ष निर्माण होत असतात. धर्मामुळे संघर्ष होत असतात. त्यामुळे हे परिवर्तन समाजाचं लवकर होणार नाही. पुढचं घटक सांगितलेलं आहे आर्थिक घटक. आर्थिक घटकाला समाजामध्ये महत्त्वाचं आहे. आर्थिक विकासाचे टप्पे हे आर्थिक परिवर्तनाबरोबरच राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचे देखील निर्देशक असतात. तर आपलं जर राहणीमान आहे हे प्रगत राहणीमान आणि मानवी कल्याण हाच या आर्थिक परिवर्तनाचा
हेतू असतो. आर्थिक विकास हा विविध संस्थांवर परिणाम करत असतो. औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांतीचा मानवी समाजावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास आपण पहिल्या पाठामध्ये केलेला आहे. मोठे उद्योगधंद्याचे जे वाढणारे परिणाम आहेत, वाढते शहरीकरण, रोजगाराच्या संधी, व्यावसायिकता, पिळवणूक, व्यापारातील संघटनावाद, इतर गोष्टींना चालना हे कोण देतं? तर अर्थव्यवस्था देत असते. आर्थिक स्पर्धेमधून मग वर्गसंघर्ष आणि वाढणारा भौतिकवाद या गोष्टी निष्पन्न होत असतात. आपल्या अलीकडच्या काळामध्ये तर वर्गामध्ये सतत विभाजन होत असताना दिसतो आपल्याला. कार्ल मार्क्सने अशा प्रकारे हे वर्गसंघर्ष सिद्धांत सांगितलेला आहे, हे की नाही. कारखान्यामुळेच अशा प्रकारे हे वर्गसंघर्ष निर्माण झालेला आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये लोकांनी येऊन कारखाने टाकले आणि त्यामुळे कामगार आणि मालक अशा प्रकारचे 2 वर्ग निर्माण झाले आणि म्हणून कार्ल मार्क्स यांनी वर्गसंघर्ष सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसतो. तर संघर्षात्मक दृष्टिकोन या अशा प्रकारे समाजातील ज्या अन्यायाविरुद्ध असणाऱ्या चळवळी आहेत त्या समजून घेण्यासाठी हा संघर्षात्मक दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मग याच्यामध्ये शेतकरी चळवळ असेल, उदारमत चळवळ आहे, विद्यार्थी चळवळ, आदिवासी चळवळ, स्त्रियांची चळवळ, हे सगळे संघर्षवादी विचारवंत. संघर्ष हा समाजातील परिवर्तनाचा पाया आहे. ह्या सगळे चळवळी म्हणजे काय आहे? संघर्ष आहे. आणि या संघर्षामुळेच परिवर्तन आपल्याला झालेले दिसून येतो. 1991 भारत सरकारने स्वीकारलेल्या उदारमतवाद, खाजगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाचा आपला राजकीय संस्था, अर्थव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था इत्यादीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तिसरा घटक त्यांनी सांगितलेला आहे आर्थिक घटक. आर्थिक घटक झालेला आहे तांत्रिक घटक. तर तांत्रिक प्रगती हे समाजाच्या सभ्यतेचा मोठा मापदंड समजला जातो. तंत्रज्ञानामुळेच काय आहे? मानवी प्रगती झालेली आहे. मानवी जीवनाचं जे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जो बदल झालेला आहे ह्या तांत्रिक बदलांचाच परिणाम आहे. आपल्याला पारंपरिक समाजामध्ये कुठल्याही गोष्टी ह्या प्रगत नव्हत्या. पण भारतामध्ये ब्रिटिश राजवट आली आणि तेव्हापासून आपल्या ह्याच्यामध्ये प्रगती ह्या सगळ्या धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिकमध्ये दिसून आली. वसाहताची गरज आणि सेवा भागवत असतील, परंतु त्यानंतर हे नवीन व्यवस्था आपल्याला उपयोगात आलेल्या आहेत. आपलं जे दैनंदिन जीवन आहे हे या तंत्रज्ञानाच्या परिणामाने मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे. कारण आता आपल्याला सगळीकडे घरापासून ते आपले जे काम आहे त्या कामाच्या जागेपर्यंत सगळीकडे काय दिसत आहे? ई-कॉमर्स, ई-बिझनेस, ई-गव्हर्नन्स, ई-बँकिंग, हे की नाही. म्हणजे सगळीकडे अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामुळे अशा प्रकारे हे सगळं नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामुळेच या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आज ई-लर्निंग आहे, ई-लायब्ररी आहे, ई-कॉमर्स आहे, ऑनलाईन मार्केटिंग आहे, ऑनलाईन परीक्षा आहेत. ह्या सगळ्या संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. कशामुळे? तर तंत्रज्ञानाच्या परिणामामुळेच. आज आपण ऑनलाईनच क्लास घेत आहोत. हे सगळं तंत्रज्ञानाच्या परिणामामुळेच आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे. म्हणजे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानामुळेच आपली जी प्रगती आहे ही प्रगती होऊ लागलेली आहे. डिजिटायझेशनमुळे गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास सरकारला सुद्धा मदत होत आहे. अशा प्रकारे तंत्रांमुळेच आधुनिक तंत्राचा उपयोग करूनच आपण परिणामकारकरित्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांचं समाधान करत आहोत. आणि या तंत्रज्ञानामुळेच आपल्याला श्रमाची बचत होऊ लागलेली आहे आणि सामाजिक परिवर्तनाला वाव मिळत आहे. तंत्रज्ञानामुळेच आपण अतिश्रमातून मुक्त झालेलो आहोत आणि
मानवाला करमणुकीची साधनेसुद्धा हे तंत्रज्ञानाचीच देणगी आहे. हे की नाही. आपल्याला जे मोबाईल आहे, दूरध्वनी आहे, दूरदर्शन आहे, मोटारगाडी आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी साधनं आपल्याला भेटत असतात आधुनिक समाजामध्ये, याच्यामध्ये वेगाने बदल झालेला दिसतो. हे कशामुळे? तर तंत्रज्ञानामुळेच. तर अशा प्रकारे या तांत्रिक घटकामुळे समाजामध्ये आपल्याला समाज जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम झालेला दिसून येऊ लागलेला आहे. शेवटचा घटक आहे शैक्षणिक घटक. शिक्षणाबाबतचे जे दुर्लक्ष आहे, जागरूकता आहे, हे परिवर्तनाला अडथळे आणत असतात. कारण शिक्षण असेल तरच आपलं परिवर्तन हे होऊ शकतं. शिक्षण नसेल तर परिवर्तन होईल का? नाही. तर विविध साधनाद्वारे आपण शिक्षण घेत असतो. औपचारिक शिक्षण आहे, सहज शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे, खुलं किंवा दूर शिक्षण आहे. या अनेक शिक्षणाच्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे सरकारने. कल्पना आणि जे कौशल्य आहे, ह्या कल्पना आणि कौशल्याचा विकास आपल्या शिक्षणामुळे होत असतो. कुठल्याही आपल्यासमोर ज्या समस्या आहेत, त्या समस्या उद्भवल्या की आपण ते सोडवण्याचा शिक्षणामुळे आपला प्रयत्न करत असतो. म्हणजे समाजामध्ये जे परिवर्तन घडून येत असतं, हे परिवर्तन शिक्षणामुळे होत असतं. शिक्षणामुळेच लोकांना ज्ञान मिळतं, कौशल्य मिळतं, कार्यक्षमता मिळत असते. त्यामुळे लोक शिक्षणामुळे नोकरी करू लागलेले आहेत, स्वतःचा व्यवसाय करू लागलेला आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे शिक्षण आहे, या शिक्षणाचा हेतू, त्याची सामग्री, त्याच्या अध्यापन पद्धती, हे सर्व आज आपल्याला बदलत असताना दिसू लागलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या शिक्षणामध्ये केला जाणारा उपयोग ई-लर्निंग आहे, ऑनलाईन शिक्षण आहे, स्मार्ट बोर्ड्स आहे, आभासी वर्ग, नॅशनल डिजिटल लायब्ररी इत्यादीद्वारे शिक्षण अगदी सगळीकडे दूरपर्यंत पोचलेलं आहे. आज आपण घरी बसूनसुद्धा शिक्षण हे घेऊ लागलेलं आहे. तर अशा प्रकारे या सरकारच्या प्रयत्नामुळेच बऱ्याच लोकांना शिक्षणाची संधी ही प्राप्त झालेली आहे. हुशार विद्यार्थ्यांना बऱ्याच समाजसेवकामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षण हे मानवाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू लागलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचे झालेलं आहे. कारण सगळ्या शिक्षणामुळे सर्व ठिकाणी आपल्याला संधी या उपलब्ध होत असतात.